लक्ष्मीपूजनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. या लक्ष्मीची पुराणानुसार उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली असे मानले जाते. तर काही ठिकाणी ती भृगु ऋषींची कन्या आहे असाही उल्लेख आहे, तर काही ठिकाणी ती सागर कन्या आहे असाही उल्लेख आहे. अर्थात स्त्री या शब्दामध्ये लक्ष्मी, पार्वती, दुर्गा यांचा समावेश आहे. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव म्हणून साजरा केला जात असे. लक्ष्मी हा शब्द लक्ष या चिन्हापासून बनलेला आहे, तर श्री हा शब्द स्वस्तिक या चिन्हापासून बनलेला आहे. श्री व लक्ष्मी हे दोन्ही शब्द आपल्याला ऋग्वेदात आढळून येतात. लक्ष अधिक कमी म्हणजे लक्ष्मी म्हणजे लक्षापर्यंत नेणारी, म्हणजे अंधार दूर सारून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक आहे. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून लक्ष्मीपूजनाच्या वेळी दीपोत्सव साजरा केला जातो. वाल्मिकी रामायणात तसा उल्लेख आहे. लक्ष्मीच्या उत्पत्तीचे दोन प्रवाह आहेत, एक तत्वज्ञानाचा प्रवाह आणि दुसरा लोककथा. जगाच्या सुरुवातीला महाभूतांशिवाय काहीही अस्तित्वात नव्हते, म्हणून लक्ष्मीने पहिल्या जीवजंतूमध्ये प्रवेश केला. हे जीवजंतू भुकेले होते म्हणून ते अन्नाच्या शोधात फिरू लागले आणि म्हणून त्यांचे लक्ष अन्न हेच झाले आणि त्यामुळे तिचे नाव लक्ष्मी हे पडले. दुसरा प्रवाह आहे लोककथा. लोककथा तर अनेकच असतात, प्रश्नच येत नाही. ही लक्ष्मी धनसंपदेची देवता, तिचे पूजन करूया. लक्ष्मी पूजनाचे खास असे महत्त्व आहे. सुख, समृद्धी, समाधान याचे ती प्रतीक आहे आणि म्हणून रांगोळीच्या रंगांची, उठण्याच्या सुगंधाची, आकाशकंदिलाच्या रोषणाईची, चटकदार फराळाची ही दीपावली आपणा सगळ्यांना सौख्याची, आरोग्याची, समाधानाची, संकल्पपूर्तीची जावो ह्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.